केल्याशिवाय होत नाही, केल्याने होत आहे रे आधी. केल्याने होत आहे रे आधी, केल्याची पाहिजे हे जरी बरोबर असलं तरी ते करायला सुद्धा योग असावा लागतो. वाच कसं झालं नाही, मान्य होतंय पण ते स्वीकारायचं नाही. काय स्वीकारायचं नाही आम्ही सांगा तुम्ही, आता तुम्ही उत्तर द्या. मी म्हणतो ते काय चुकीचं आहे? पूर्वसंचितानुसार सगळ्यांना हो, पण आमचा मुद्दा तोच आहे की पूर्वसंचित केव्हा तयार होतं ना महाराज. कधी संचित तयार होतं सांगतो. वेदांताचा नियम असा आहे, क्रियमान संचित आणि प्रारब्ध असा नियम आहे, बरोबर. तुम्ही उत्तर द्या. आज जुगलबंदी आहे, कीर्तन जुगलबंदी. मूळ कीर्तन ही भक्ती आहे. ते भक्तीचं मूळ न विसरता आम्ही एक विषय मांडणार, ते एक विषय मांडणार, दोघे एकमेकांना विरुद्ध मुद्दे मांडत राहणार. त्याला कीर्तन जुगलबंदी म्हणतात. आज आम्ही प्रारब्ध या विषयावर बोलणार आहोत, ते प्रयत्न या विषयावर बोलणार आहे. प्रारब्ध श्रेष्ठ की प्रयत्न श्रेष्ठ, हा वाद आहे. काय वाद घालायचा ते बघूया, आता सांगत नाही, तो ऐका. तेव्हा श्री मंगलमूर्ती राजराज विश्वेश्वर महाराज गंगा माता की मंगलमूर्ती. पंढरीनाथ महाराज की. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे एकनाथ महाराज. शांती ब्रह्म का म्हणतात? कोणी कितीही राग आणायचा प्रयत्न केला तरी नाथांना राग येत नव्हता. त्यांना राग यायचा होता संगीतातला. जय जय राग गाणारे रागावणारे असतातच असं नाही, पण बऱ्याच वेळा राग व्यवस्थित गायला नाही तर राग येतो. सद्गुरुनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, गिरिजाबाई त्यांच्या धर्मपत्नी, जहागीरदार घराणं, पण एकेकाळी सगळ्यांनी वाळीत टाकलं. पण जहागीरदारी असल्यामुळे समोर त्यांच्या बोलण्याचा कुणाची धाडस होत नसेल, हिंमत होत नसेल. पण नाथ कोणाचाही अवघेद कधी करीत नसत. गोड सदा बोलावे, गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय भावे. आजी सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. राम कधीही कोणाचं मन दुखवायचं नाही. जीवन जगत असताना दोन्ही गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवायचा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जोजे करील दयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान आहे. चिंता चिता समान असते, नर योनीषु जायते. चिंता आणि चिता दोन्ही जाळणाऱ्याच आहेत, फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. फक्त चिंता हळूहळू जाळते, चिता एकदम जाळते. आणि दुसरा फरक असा, चिंता जिवंतपणे जाळते, चिता मेल्यावर जाळते. सद्गुरुनाथ महाराज. पण काही माणसं मेल्यासारखे जगतात, हे विषय. म्हणजे कधीही त्यांच्या चेहऱ्यावर बघा, 8 वाजता बघा, 9 वाजता बघा, 10 वाजता बघा, नेहमी 12 वाजलेले. कधी ते कीर्तनात सुद्धा हसत नाही. त्यांना असं वाटतं मी कीर्तनात हसतो प्राण गेला म्हणून. अहो प्रारब्ध असावं लागतं कीर्तन ऐकायला मिळणं सुद्धा. आम्ही भाग्यवान समजतो, उजळले भाग्य आता. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून अनंत. महाराज काय म्हणाले? अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. त्यालाच भगवंताचं भजन करता येतं, भजन ऐकता येतं, कीर्तनात टाळी वाजवता येते, जाग राहता येतं, सगळं ऐकता येतं. आणि तेही एकाग्रतेनं ऐकता येतं.
चार पुरुषार्थ आहे सगळ्या जीवांना तसे आपल्याला आहार निद्रा भयमैथुनं सामान्यमेतत् पशुनिर्नराण ज्ञानं हि तेषाम् अधिको विशेषो ज्ञानं विहीनः पशुभिः समानः। आहार इतर जीवांना तसं मानवाला आहे, माणसाला आहे। निद्रा झोप इतर जीवांना तशी माणसाला आहे, पण इतर जीव ठराविक वेळेतच झोपतात, माणसं कधी झोपतात? कीर्तनात सुद्धा झोपतात। कीर्तनात तर आवर्जून झोपून दाखवतात मी कसा झोपतो। जांभया तर अशा विचित्र देतात कीर्तनात। एक पेटीवाले भेनवे येते, त्यांनी एवढी जोरात जांभई दिली माझ्या समोर, एवढंच निद्रा येते। कीर्तनी पैसता निद्रेनागमे विषय सुखा विषय सुखा अमृता होते नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृता होते गोड, अमृता होते गोड, अमृता होते गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। नामदेव महाराजांचं सांगणं आहे अमृतावधी गोड नाम तुझे, पण कीर्तने पैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय। कारण ही गोष्ट कीर्तन संपूर्ण ऐकायला मिळणं, भगवंताचं भजन करणं, जय जयकार करणं, गर्जना करणं हे प्रारब्धात असल्याशिवाय शक्य नाही। तुमच्या आमच्या हे सगळं प्रारब्धात आहे, म्हणून कीर्तन ऐकतोय आपण, कीर्तन करतोय। म्हणून कितीतरी बुवांचा विषय असला ते जरी मला ठरवून अगदी कंबर कसून आलेले असले, प्रयत्न जरी त्यांना सांगायचा असला तरी प्रारब्धात असल्याशिवाय काहीही घडत। म्हणून प्रारब्ध श्रेष्ठ आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे बुवा। जय जय रघुवीर। बुवाच मगाशी म्हणाले बहुत सुकृताची जोडी, बुवाच म्हणाले ना बहुत सुकृताची जोडी। ते सुकृत काय असतं? पूर्वी केलेले प्रयत्न ते ह्या जन्मामध्ये आपल्याला आपलं प्रारब्ध। पूर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावली। आणि त्यांना हेवा वाटतो। आमच्या इथे सध्या प्री वेडिंग शूट झालं ना 5 दिवसाचं, 5 दिवसाचं प्री वेडिंग शूट झालं। काय लोकांचं लक्ष होतं, 75 कोटी दिले, पण तिला दिले, तुला कुठे दिले? तू तसाच कोरडा घरी राहिला। तिचं पूर्व सुकृत चांगलं होतं म्हणून तिला मिळालं। त्याच्या आधीची बैठक चांगली होती। बुवांचं गाणं किती सुंदर ऐकलं की नाही? काय ताना बुवा देतात, कोणताही ताण न घेता। त्याच्यासाठी 8 वर्षाची बैठक आहे ना। जरी प्रारब्ध योग असला तरी त्याच्यासाठी प्रयत्न आहेत। प्रयत्न आणती झालं, विषय संपला। प्रयत्न आणती परमेश्वर। नाथ महाराजांचा जो आपण अभंग विचारामध्ये घेतलेला आहे, त्या नाथ महाराजांनी अभंगाच्या सुरुवातीलाच सांगितले आवडीने भावे। आवड आणि भाव हा विषय वेगळा आहे। आवडीने भावे हरी नाम घेसी, अंडरलाईन आपला विषय तिथे। हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे। जेव्हा हरी नाम घेसी तेव्हा तुझी चिंता आहे। ये यथामाम प्रपद्यन्ते, भगवान गोपाल कृष्ण सांगतात, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम। तुम्ही जसं माझ्यासाठी भजाल, माझं चिंतन कराल, माझ्यावर अनन्यता ठेवाल, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। त्याच्यानंतर तुमचं प्रारब्ध वगैरे काय जो विषय आहे तो तिथे येणार आहे। पण आधी पूर्व सुकृताची जोडी। बुवांचं तालुक्यात घेऊया आपण, काही वेगळं घ्यायला नको। पूर्व सुकृत होतं म्हणून सगळं आहे ना। आपल्याला इच्छा जरी झाली तरी घरातून कपडे घालावे लागले, पायात जोडे घालावे लागले, चालत चालत भीमेश्वराच्या मंदिरापर्यंत यावं लागलं, तेव्हा कीर्तन ऐकायला मिळालं। तर घरीच नुसता जप केला असता, आलेच जरा बुवा बघूयात, आलेच जरा बुवा बघूयात म्हणून झालं असतं का?
इथे यावं लागलं, मांडी घालून बसावं लागलं, ताट बसावं लागलं. बुवा म्हणतात तसं झोप न घेता कीर्तन ऐकावं लागतं. प्रारब्ध योगाला झोप येते, पण प्रयत्नवादाने ती घालवता पण येते. कुंडली ती झोप न येण्यासाठीचा प्रयत्न आपल्या हातात आहे ना, तेही भगवंतानी करावे. सगळं जर का दिल्लीपतींनी करायचंय, मग गल्लीत बसून आपलं काय काम आहे म्हणतात. त्यामुळे आमचं ठाम मत असं आहे की जरी प्रारब्धवाद श्रेष्ठ असला तरी ते उत्तम प्रकारचं प्रारब्ध येण्यासाठी पूर्व सुकृत, पूर्व प्रयत्न चांगले असले तरच पूर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. म्हणून हा शब्दही खूप महत्वाचा. तुमची गल्लत कसली गल्लत? मुळात माझेच मुद्दे तुम्ही सगळे सांगताय. माझी पूर्वपीठिका सांगतो ना. आता बुवा काय म्हणाले, आवडीने भावे हरिनाम घेसी. मुद्दा आवडीने भावे सोडून दिला त्यांनी. आणि काय म्हणाले, आवड आणि भाव हा विषय वेगळा आहे, तो माझा आहे. का विषय माझा आहे? कारण आम्ही आधीच सांगितलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताची आवड सुकृत आवड म्हणजे प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि ती आवड निर्माण झाल्यावरच आवडीने भावे आणि मग हरिनाम घेसी. मुळात ती आवड निर्माण व्हायला पूर्वसंचित असावं लागतं. हेच आमचं म्हणणं आहे ना. पूर्वसंचित असले गेलीच ते होणार नाहीये ना. नवरा सुद्धा पूर्वसंचितात असल्याशिवाय मिळत नाही, बायको सुद्धा मिळत नाही. पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु या भार्या, पूर्वदत्तेषु धनम अग्रे धावती धावती. झालं. पूर्वदत्तेषु या विद्या वगैरे सगळं झालं. जरी पूर्वदत्तेषु असलं तरी प्रयत्न करावे लागतात. त्याने अनुरूप संस्था, अमकी संस्था, तमकी संस्था, नातेवाईकांकडे जावं लागतं ना. मग पूर्व सुकृत जर का एवढं बरोबर असेल, घर बसल्या लग्न झालं पाहिजे, समोर स्थळ आलं पाहिजे. प्रारब्धात असल्यानंतर प्रारब्ध चंगा तो कटोती में गंगा. न जाता येते लक्ष्मी अशी नाहीये बुवा. नोकरी करणाऱ्या माणसाला विचारा, घरी बसून येते का? अहो मुळात तो नोकरी, त्याला काय विचारा. जय असं आहे. पूर्व संचितांमध्ये असलेली विद्या तुम्हाला ती फलद्रूप होईल असं नाही. प्रयत्न किती जरी तुम्ही त्या विद्येला केले, पूर्व संचितानुसार एखादा डॉक्टर होतो, पण चला हवा युद्धच काढतो. विद्या डॉक्टर केली, पूर्व संचितानुसार त्या गोष्टी. मुळात पूर्वदत्तेषु या भार्या, सगळे तर पूर्वदत्तेषु या विद्यात जर आपण विचार केला तर सगळे डॉक्टर होत नाही, सगळे इंजिनियर होत नाही. काही इंजिनियर नोकरी सोडून कीर्तनकार झाले. ते म्हणतात हे बरं आहे. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. आता केवळ देशी एवढी लोकसंख्या आहे, तेवढे हिंदू समाज एवढा इथं राहतो, पण सगळेच कीर्तन ऐकायला येतात का? प्रारब्धात असावं लागतं. प्रारब्धात जोपर्यंत असत नाही तोपर्यंत प्रयत्न सुद्धा होत नाही. बुवा काय सांगतात तुम्ही? प्रयत्न केल्याशिवाय होत नाही, केल्याने होत आहे रे आधी. केल्याने होत आहे रे आधी. केल्याची पाहिजे हे जरी बरोबर असलं तरी ते करायला सुद्धा योग असावा लागतो. कसं झालं नाही, मान्य होतंय पण ते स्वीकारायचं नाही. काय स्वीकारायचं आम्ही सांगा तुम्ही, आता तुम्ही उत्तर द्या. मी म्हणतो ते काय चुकीचं आहे? पूर्वसंचितानुसार सगळ्यांना. हो, पण आमचा मुद्दा तोच आहे की पूर्वसंचित केव्हा तयार होतं ना महाराज. कधी संचित तयार होतं सांगतो. वेदांताचा नियम असा आहे, क्रियमाण संचित आणि प्रारब्ध असा नियम आहे, बरोबर? तुम्ही उत्तर द्या. तुम्ही माझ्या बाजूला आहेत, हे तिकडे आहेत. असं नुसतं म्हणून चालत नाही. अहो काय सांगतात ते बुवांचं ऐकून घेणं सुद्धा प्रारब्धात असावं लागतं. आमचा प्रयत्न चालूच आहे, काळजी करू नका. म्हणूनच त्याच्यावर विचार करून व्यवस्थित उत्तर देऊया. काय सांगा? संचित क्रियमाण संचित आणि प्रारब्ध. आपल्याकडून जी शुभाशुभ कर्म होतात, चांगले वाईट कर्म होतात. काही कर्म तात्काळ फलदायी असतात, काही कर्म कालांतराने फलदायी होतात आणि काही कर्म जन्मांतराने फलदायी.
तात्काळ फलदायी कर्माचा समावेश संचितामध्ये होत नाही, कारण ते कर्म केलं फळ मिळालं विशेष म्हटला. पण कालांतराने फलदायी आणि जन्मांतराने फलदायी जे कर्म चांगलं वाईट आपल्याकडून जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं झालेलं आहे, पण त्याचं फळ आपल्याला अजून मिळालेलं नाही, अशा कर्माचा साठा संचय म्हणजे संचय म्हणजे कर्म केलं ना, कर्म करणे म्हणजे काय? या संचित कर्मापैकी एखादं कर्म जेव्हा त्याला प्रारब्ध असे म्हणतात. जेव्हा आपण नाम घेतोय, नामस्मरण करतोय, भगवंताचं चिंतन करतोय, हे चिंतन करीत असताना जर आपल्या वाट्याला दुःख आली की समजायचं भगवान आपलं दूषित प्रारब्ध दूर करताय. जय जय. एवढं मी पुण्य केलं, आयुष्यभर दान धर्म केला, तरी मला डायबिटीज झाला असं म्हणणार आहे की नाही? का झाला? एका माणसानं खून केला, शेताच्या भांडणावरून त्याला करायचं नव्हतं, पण रागाच्या भरात झाला. तिथून जो पळाला, पोलिसांच्या तावडीत सापडायचं नाही म्हणून जो पळाला, आळंदीला जाऊन पोहोचला. आळंदीला राहिला, तिथं झाडू मारायला लागला त्या वारकरी संस्थेमध्ये सगळीकडे. आणि काय सांगा, धन्यादी दिवस दर्शन संतांचे, धन्यादी दिन झाले संतांचे दर्शन, धन्य आदि झाले संतांचे दर्शन, धन्य आदि झाले संतांचे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. अगदी त्या संतांच्या सहवासामध्ये, वारकऱ्यांच्या सहवासामध्ये संस्कारित झाले. अगदी ज्ञानेश्वरीची इतकी पारायण, इतकं चिंतन केलं की ज्ञानेश्वरीवर प्रवचन द्यायला लागले. हे ज्यांच्याकडून पूर्वी हे झालं होतं, अगदी मोठे महाराज झाले हो. जिथं जिथं व्यासपीठ झालं, सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह द्यायला लागले. 12-13 वर्ष मध्ये गेले. पण पोलिसांना तिसरा डोळा असतो असं म्हणतात. पोलिसांनी बरोबर 13 वर्षांनी येणार महाशयांना शोधून काढलं. बरोबर ते मंडपामध्ये असे 100-150 वाचक बसलेले ज्ञानेश्वरी वाचायला, ते व्यासपीठावर बसलेले. पोलीस बाहेर थांबले, म्हणजे त्या महाराजांना बोलवा, त्या महाराजांना बाहेर बोलवा. हातकड्या घातल्या आणि चर्चा सुरू झाली मांडवात. काय हो देवा घरी न्याय, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला पेढ्या. आता ज्ञानेश्वरी वाचली म्हणून पेढ्या का पहिला खून केला म्हणून पेढ्या? मग पहिलं केलं त्याच्या काय बापाला फेडायचं? आपणची दारी, आपणची मारी, आपण उद्धारी, आपण या उद्धरी दाखवून आत्मानं आपणच आपल्याला चालू शकतो, मारू शकतो आणि आपणच आपला उद्धार करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सतत काही गोष्टी अशा असतात की चांगलं केलंय, चांगलं केलंय, चांगलं करावं, वाईट करू नये, चांगलं करावं, वाईट करू नये असं म्हणून चालत नाही. जर तुमच्या प्रारब्धात वाईट करण्याचा योग असेल तर वाईट सुद्धा होतं, घडतं, नकळत घडतं. आणि ते घडू नये म्हणून हरिनाम हरिनाम घे, सतत हरिनाम घे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाच्या दया मोक्ष. अहो प्रारब्ध असल्याशिवाय भगवंताच्या नामाची आवड निर्माण होत नाही. प्रारब्धात असल्याशिवाय चांगली पत्नी मिळत नाही. मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची, मर्जी देवाची देवाची देवाची. मराठवाडे हत्ती घोडे पाचवली, मराठवाडे हत्ती घोडे पाचवली, देवाजीच्या मनात याला पायी चालवा. मराठवाडे हत्ती घोडे पाचवली मागे, देवाजीच्या मनात याला पायी चालवा. मर्जी देवाची देवाची देवाची. सुंदर कंठ प्रेम देवाजीच्या मनात याच्या पाठी कर्कश
मला वाटलं चांगले प्रयत्न केले तरी चांगली बायको मिळेल असं नाही. दिसत तसं ते जग बसतं महाराज आमचं म्हणलं तेच. कारण प्रयत्नपूर्वक मेरे सामने वाली खिडकी में तुकडा अमावास्येचा निघतो. म्हणूनच त्याची माहिती व्यवस्थित काढून घ्या. आणि एवढा अमावास्येचा तुकडा बघून त्याच्या मागे लागू नये. महाराज आमचं म्हणणं तेच आहे. अहो तुकडा निघतो अमावास्येचा. तुम्ही जो मुद्दा मांडला ना संचित क्रियमाण, ते क्रियमाण म्हणजे सत्कर्म करणे जेणेकरून तुमचं पुढचं प्रारब्ध चांगलं होण्यासाठी ते सत्कर्म आहे. ते सत्कर्म म्हणजे प्रयत्नवाद आहे ना. आता त्यांनी सांगितलं ना उद्धरेत आत्मानम 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 अवसादये. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनबाई म्हणतात त्याप्रमाणे मनात येते हत्ती घोडे. कशाला मनात यायला हवंय? तुला जर का हत्ती घोड्यावर बसायचं असेल तर तुला त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजे महाराज. सगळं पुरुष शुक्रतारावर जर का अवलंबून आपण राहिलो होतो मग जेवणाचं ताट समोर ठेवलेलं आहे. आईने शुद्रात जेवण वाढलेलं आहे ना प्रारब्धामध्ये. पण आता प्रारब्धामध्ये सुंदर जीवन असं वाढलेलं आहे. आता तो भात कालवला जाईल आणि माझ्या मुखात येऊन बसेल. कसा प्रारब्धवादावर त्याच्यासाठी दिलेले भगवंताचे हात हे सगळंच त्याचा उपयोग करावा लागणार आहे. त्याच्यावर संचित क्रियमाण क्रियमाण तेच आहे जे तुम्ही आधी करून ठेवलं. पाया जर का तुम्ही भक्कम निर्माण करून ठेवला असेल तर त्याच्यावर 100 मजली सुद्धा इमारत सुंदर प्रमाणे उभारू शकतो आपण महाराज. उत्तम हा साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम शरेते यत्र वंतन्ते तत्र देवता सहाय्यम. उत्तम हा साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम हे सगळं असायला हवं. नाही आता काय करणार? प्रारब्धामध्ये नव्हतं मग बस लढत आयुष्यभर. माझी इच्छा होती मला कांता चांगली मिळाली पण असा जप करून मिळते का महाराज? त्याच्यासाठी बायोडेटा सगळा वाचावा लागतो. हल्ली एक नवीन फॅड आमच्या शहरांमध्ये 2 जण 6 महिने भेटतात मग सगळं ठरवतात. बरोबर. पूर्वीची सगळी प्रारब्ध योगावर विवाह संस्कार झाले ते टिकले ते त्यांनी टिकवले. प्रारब्ध किती महत्वाचं आहे. पण महाराज 6 महिने एकत्र राहून सुद्धा ओळखले नाही. प्रयत्नांची फेल. महाराज प्रयत्न चुकले तर फेल. प्रयत्न चुकले तर आमचा मुद्दाच तो आहे की सत्कर्म तुमचे प्रयत्नच चांगले पाहिजे. मुळात तुमचं ध्येय ठरलं पाहिजे आपल्याला काय प्राप्त करायचंय. नुसतं गगड्यासारखं काम करत राहणं प्रयत्न करणं हा प्रयत्नवाद नाहीये. कशासारखे प्रयत्न करणं म्हणाला तुम्ही? जय जय चालू कळलं ना? सारखं सारखं ते बोलू नये. सकाळी उठल्यापासून रोज नोकरीवर जाणे घरी येणे झोपणे आहार निद्रा भय मैथुनाचं हे सगळे प्राणी करतात. पण ज्ञानम ही देशाम त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल का? घर बसल्या ज्ञान मिळणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मुलाला शाळेत घालावं लागेल. आता ते व्यवहारिक ज्ञान आहे ते सोडून द्या. इथे ज्ञानाची व्याख्या वेगळी पुन्हा. पण त्याच्यासाठी मुलाला शाळेत घालावं लागेल. त्याला रोज सकाळी उठवावं लागेल. त्याला शाळेत पाठवावं लागेल. त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागेल. नाही प्रारब्ध योगामध्ये चांगला अभ्यास करतोय तो करतो का बंड्या? आई बिचारी बंड्या अभ्यास कर बंडा अभ्यास कर नाही तर बाबांसारखा होतील. बंड्या अभ्यास करत नाही आणि बाबांसारखाच होतो. प्रारब्धामध्ये असून चालत नाही. प्रारब्ध प्रयत्नवादाने सुद्धा बदलू शकतं. प्रयत्नवादाने सुद्धा बदलू शकतं. महाराज आमचा ठाम विश्वास प्रयत्न प्रारब्धामध्ये साक्षात भगवान सुद्धा हस्तक्षेप करत नाही. भोगे कोण येते मागेल ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ. मुळात ज्याला प्रयत्न करायचा आहे त्याला भोगावर तो अवलंबूनच राहत नाही. जे येईल तो सोसे ती त्याची तयारी असते महाराज. मग ऊन पाऊस थंडी काही त्याला फरक नाही पडत त्या गोष्टीचा. नाही तुका म्हणे घालून तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. मग हे जरी सगळं असलं तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे भाऊभार सगळ्या त्याच्यावर भाऊ द्या सगळा भार. मग घरात नुसतंच बसून राहा काहीच करायचं नाही. श्वास सुद्धा घेऊ नका. चालेल का? श्वास सुद्धा घ्यायचा नाही. मुळात तो श्वास तुकाराम महाराजांचा अभंग आहे मध्यमामध्ये
ज्या तुकाराम महाराजांची गोष्ट करतात त्यात महाराजांनी तुम्हाला आम्हाला उघड प्रश्न विचारलाय, का रे नाथ वीसी कुमारुते वासी, का रे नाथ वीसी कुमारुते वासी, का रे नाथ वीसी कुमारुते वासी, का रे नाथ वीसी पोषितो जगाची एकनाथी, पोषितो जगाची एकनाथी। सारे न आठवीशी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकनाथी। आमचा विश्वास आहे की भगवंता व्यतिरिक्त ह्या जगामध्ये काहीच होऊ शकत नाही। म्हणजे काही भगवंतावरच सगळं होऊन आपण गप्प हाताची घडी घालून बसून राहायचं का महाराज? एकनाथ महाराजांनी आत्ताच्या अभंगात सांगितलं, जैसी स्थिती आहे तैशा परी राही। पुढचं वाक्य कौतुक तुम आहे संचिताचे, महा म्हटले महा काही करू नको, नाम घे, नाम घे। बुवाच म्हणाले कुंडली गवळदा, नाम घे, घ्यावं लागेल ना। भगवंताच्या प्रारब्ध कृपेनं तुम्हाला आम्हाला चांगलं प्रारब्ध मिळालेलं आहे, ओठ छान दिलेलं आहे, मुखामध्ये वाणी दिलेली आहे, सगळं आहे, पण तरी काय नाम घे, घ्यावं लागेल। का सांगावं लागलं, का सांगावं लागलं? पुढती हे चलन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या प्रारब्धावर तो अवलंबून राहिलाय म्हणून तर सांगावं लागलं। मुळात असं आहे बघा बुवा, नाम घेणं यात आग्रह आहे आणि नाम येणं हे प्रारब्धावर अवलंबून। मग आमचा आग्रहच तो आहे की नाम घ्यावं। प्रारब्ध योगाने तुम्हाला वाणी मिळालेली आहे सगळे, पण सगळेच संत एकनाथ महाराज नाही होऊ शकले ना, म्हणून तर संतांना सांगावं लागलं। सगळे संत एकनाथ महाराज नाही, पण सगळे संत संत आहेत हे तरी महत्वाचं आहे। आम्ही ते मान्यच करतोय, आम्ही ते मान्यच करतोय। आता सगळे संकेत बुवा घोडे कसे असतील, सगळे संदीप बुवा मांडके कसे असतील, आम्ही कुठे म्हणतोय सगळ्यांनी असं असावं? आणि संकेत बुवा घोडे असले तरी घोडे असतीलच असं नाही। आम्ही म्हणतच नाही की आम्ही गोळे आहोत, आम्ही फक्त आणि मांडके बुवा मांडुक्य ऋषी असतील असं नाही। आणि आता लक्षात आलं असेल त्यात गुजराती लोक घोडी नसतात, पण आम्ही मराठी माणसं, अगदी मराठी माणसं साधी भोळी, इतकी साधी भोळी ना की कोणाची कोणी प्रगती होऊ देत नाही। हे प्रारब्ध। महाराज ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतो, बहुत सुकृताची जोडी म्हणून ते सुकृत तुमचे आधीचेच प्रयत्न, पहिलं तुमची सगळी वाटच चुकणार, वाटच लागणार। कुठलाही तो रस्ता व्यवस्थित आपल्या समोर जरी असला तरी आपले पाऊल व्यवस्थित पडलं पाहिजे ना। नाही तर भगवंताच्या कृपेने आपल्याकडे 4 चाकी असताना सुद्धा रस्त्यामध्ये 4 चाकी बंद पडते, ती बंद न पडण्यासाठी जर का आधी सगळं व्यवस्थित चेक करून घेतलेलं असेल तर हरकत येत नाही। अहो मुळात 4 चाकी असणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे, पण प्रयत्न करावे लागतात, रिक्षानेच जावं लागतं। प्रारब्धात जरी असलं 4 चाकी तरी ती आणावी लागते, त्याच्यासाठी बँकेतला पैशाचा चेक यावा लागतो, पण तशीच येत नाही ना। कार बंद जागेवर एखाद्या वेळी पावसाळ्यात रस्त्यात बंद पडणं हा प्रारब्ध योग आहे। रिक्षा असली तरी तिथे बंद पडेल तो सुद्धा योगच आहे, कार नसली तरी रिक्षा सुद्धा बंद पडते। आता रिक्षा बंद पडल्यानंतर आपण थांबतो का? मग जातो भिजत। म्हणजे आमचा प्रयत्न करतो ना, आपलं ध्येय जे ठरलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर पडावंच नाही, गाडी असली तरी प्रयत्न चालत गेला, पण भिजला ना, भिजणं हा प्रारब्ध योग आहे। भिजला तरी त्यांनी काम थांबवलं का? तुम्ही मला सांगा, भिजलो चला तरी काम थांबलं का? काम थांबलं म्हणजे कपडे ओले झाले ते बदलावे लागत नाही, ते वाळत टाकता येतात ना। काय तुम्ही वाळत टाकलं दुसरं काय करणार? मुळात कपडे वाळत कशाला टाकायचे? आणि तो जिथं कामावर बँकेत समजा जात असेल, कपडे भिजले असतील तर काय बँकेत वाळत टाकायचे? बँकेवाला हात नाही घेत का? कपडे भिजलेले नसले तरी असले तरी बँकेतो ना बँकेत त्याला कामच करायचंय। समजा जर का अशी बंदी घातली बँक चालेल कशी? समजा अशी बंदी घातली बँक चालेल का महाराज? त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, प्रारब्ध योगावर थांबून चालणार नाहीये। उद्धरेत आत्मान गोपाल कृष्ण म्हणतात, मी तुला इथे घेऊन आलो हे तुला युद्ध करण्यासाठी म्हणून आणलं। शाणा मोठा तुला माहिती नव्हतं का? ज्या वेळेला युद्धाची शिष्टाई करायला गेलो, युद्ध होऊ नये ह्या प्रयत्नाला गेलो, तेव्हाही तुला माहिती नव्हतं की युद्ध होणार।
बरं युद्धाच्या रणांगणावर आल्यानंतर आता तुला शहाणपणी येतोय. मग भगवान कृष्णानं सुद्धा शिष्टाई करून सुद्धा युद्ध थांबलं नाही, कारण युद्ध होणं हा प्रारब्धाचा भाग होता. पण तरी केलं म्हणून झालं ना, प्रारब्धाचा भाग होता. भगवान कोणाच्या प्रारब्धात हस्तक्षेप करत नाही, हेच खरं. प्रारब्ध योगावर अर्जुन जरा झाला होता. सीदंती मम गात्राणी आम्हाला नाही माहिती काढायची ना. माहिती आहे आम्हाला, पण असं नाही माहिती. चुकवायची, चुकीचा भाग नाहीये. सोडून द्या. भगवान म्हणतात की अर्जुना तुला हे माहिती नव्हतं का की ज्या वेळेला तू युद्धाला येणार आहे त्यावेळेला हे सगळे समोर असणारे तुझे नातलग आहे, भीष्माचारी इत्यादी हे सगळे तुझे नातेवाईक असले, भावंड असले, तुला हे माहिती नव्हतं का? मग तुला माहिती असताना तू आता इथे युद्धाला आल्यानंतर जर का तुम्हाला असं म्हणत असतील की सीदंती मम गात्राणी, त्यावेळेला भगवंताने त्याला कर्माचा सिद्धांत सांगितला, त्याला कर्मयोग सांगितला. कशासाठी? अहो कर्मयोग सांगण्याआधी तो जेव्हा मटक न खाली बैसला, कशासाठी? समोर द्रोणाचार्य भीष्माचार्य आणि सगळी भावंड पाहिल्यानंतर तो खाली का बसला? प्रयत्नपूर्वक तो कृष्णाला सांगतोय तुमचे प्रयत्न करून झाले, प्रयत्नपूर्वक सांगतोय. हे करणं चुकीचं वाटतंय मला. म्हणून तर भगवंताने सांगितलं चूक काय अचूक काय याची माहिती घे ना. शेवटी किती सांगितलं तरी, किती जरी सांगितलं, तो म्हटला की हे चुकीचं आहे देवा, मी माझ्या ज्या गुरूंकडून मी विद्या घेतली त्या द्रोणाचार्यांवर मी पाण चालू, चुकीचे प्रयत्न होतील माझे हे. पण भगवान शांत बसले का? म्हणजे हा आता मूढ आहे, याला अजून काही कळत नाही. कारण ते जरी सगळे तिथं नातेवाईक असले तरी ते नातेवाईक आहेत आणि तरेवाईक आहेत. आणि नातेवाईक बरेच वेळा तरेवाईकच असतात. कधी रुसून बसतील आणि कधी फुगतील. जय काय सांगता येत नाही. एवढं पोरीचा बाप एवढं सगळं 4-4 गोडाचे पदार्थ ठेवतो तरी म्हणतो जरा गुलाबजाम कच्चे होते, नाही मातीत झालं खायचे तर खाट गिळाय जरी गेलं तर चालायला लागेल. असले नातेवाईक नाही काय सांगावं. हे सगळे तुझे नातेवाईक तरी सुद्धा भगवान शेवटी काय म्हणाले? तुझ्या प्रारब्ध योगानुसार युद्ध ठरलेलं आहे. अतो वा प्राप्स्यसे स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. म्हणजे तुला युद्ध करावं लागेल हे भगवंताने त्याला सांगितलं. का करावं लागेल? प्रारब्ध तुझं तसं आहे, तुम्हाला करावंच लागेल. प्रारब्धात होतं मग युद्ध, आणि म्हणूनच युद्ध करावं का लागलं मला सांगा ना. केलं म्हणजे प्रयत्न करावं लागलं. केलं नाही पांडवांनी, सांगावं लागलं भगवंताला, तेव्हा केलं. शिष्टाई करण्याला जात असताना सुद्धा विचारलंय सहदेवाला युद्ध करायचं का? सहदेवाने सांगितलं युद्ध झालंच पाहिजे. त्याच्यावर युद्ध झालं. अर्जुनाची भूमिका अशी की मी का म्हणून माझ्या नातेवाईकांना मारावं. तेव्हा भगवान गोपाल कृष्ण सांगतात ते जे काही गेल्या 75 वर्षामध्ये बोलसत अहिंसावाद सांगितला ना, तसा नाही. भगवंतांनी सांगितलेला अहिंसावाद, अहिंसा परमो धर्म, धर्म अहिंसा तथैवच. धर्म टिकवण्यासाठी प्रारब्ध योगावर अवलंबून राहता चालणार नाही तुला. तुला त्याच्यासाठी हातामध्ये खड्ग घ्यावेच लागतील महाराज. म्हणून त्या वेळेला त्यांनी उचललं ना. नाही तर सीदंती मम गात्राणी प्रारब्ध युगाने सगळे समोर आले होते. त्याला म्हणून तिथे कर्मयोग त्याला सांगावा लागला भगवान गोपाल कृष्णाला की हे हातामध्ये धरून आहे, संपव यांना. त्याच वेळेला धर्माचं राज्य येऊ शकेल. जरी सगळे एकत्र झाले, जरी सगळे एकत्र झाले तरी काय झालं? मुळात आहे महाभारताचं युद्ध झालं तरी धर्मराज युधिष्ठिर किती दिवस सिंहासनावर बसले कोणी सांगू शकते मला? अजिबात नाही. फार थोडा कालावधी. कारण प्रारब्धात जेवढं होतं तेवढंच मिळालं. नंतर सदेह स्वर्गाला जावं लागलं. कारण प्रारब्धातच ते लिहिलेलं होतं ना. प्रारब्धात जरी लिहिलेलं असलं महाराज त्याच्या अगोदर म्हणजे हे कसं आहे माहिती मला काय सांगायचं? प्रयत्नपूर्वक एवढा महाभारत युद्ध केलं 18 दिवसात, तरी सुद्धा प्रारब्धानुसार त्यांना सगळं सोडून जावं लागलं ना. ते प्रत्येकाला सोडून जावं लागतं. मग याला मृत्यू लोकच म्हटलेलं आहे. मुळात गंमत आणि गफलत तिथेच आहे महाराज. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येक जण या जगात सत्यच ते आहे ते स्वीकारतच नाहीये. ते सगळं सोडून जाताना पांडव मुळात दुःखी नव्हते. कारण त्यांना भगवंताने सांगितलं होतं जातस्यहि ध्रुवो मृत्यू. हे माहिती होतं ना त्याला की एक वेळ आली की या जगामध्ये हे सगळं सोडून जायचंय मला. धनाने भूमौ पशवश्च गोष्ट
भार्या गृहद्वारे जनश्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवएकः कर्मानुगो गच्छति। जे तुमचं आधीचं प्रयत्न कर्म असेल त्याच्यावर तुमचं पुढचं प्रारब्ध, तुम्ही ह्या जन्मात केलेले प्रयत्न हे तुमच्या पुढच्या जन्माचं संचित आहे। मला जर का माझ्या मुलीच्या लग्नासाठी 20 लाख रुपये खर्च करायचे असतील तर ते आतापासून साठवावे लागतील प्रयत्नपूर्वक। प्रारब्ध योगाने एकदम नाही येणार आहे, सगळे अंबानी होत नाही महाराज। हे आतापासून मला साठवावे लागतील, ते आता जर का मी त्याचा संचय केला तेव्हा ते मला 20 वर्षांनी खर्चाला मिळणार आहे। नाही ते एकदम इच्छा झाली ना असं जर का बुवा म्हणतात तसं काय मनात येते हत्ती घोडे, मग तेव्हा भगवंत म्हणतो आता जर का तुला हत्ती घोडे हवे तर त्याच्यासाठी जन्माला घातला प्रयत्न का केले नाहीस, तेव्हापासून प्रयत्न का केले नाहीस? प्रयत्न केले असते तर हत्ती घोडे नाही हत्तीवर सोन्याच्या अंबारीवर तुला बसवला असता। पती लक्ष्मीचा जाणत असे। झाशीच्या राणीनं 8-10 वर्षाच्या मनून जेव्हा वडिलांजवळ सांगितलं मोरोपंत तांब्यांकडे की माझ्या दारामध्ये हत्ती झुलावेत असं घराणं मला द्या, त्यांच्या प्रारब्धात होतं म्हणून नेवाळकर सावकारांच्या घरामध्ये झाशीला दिले गेली मनकर्णिका म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, आणि खरंच हत्ती झुलत होते रोज दारामध्ये, प्रारब्धात होतं म्हणून ना सांगितलं ना तिने, वच म्हणाले का तिने सांगितलं, सांगावं लागलं ना। सगळेच आत्मज्ञानी होतात का महाराज, सांगावं लागलं तिला ते, आणि सांगून आत्मज्ञानी होतील असंही नाही। आमचं असं म्हणणंच नाहीये त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतील, पण ते प्रयत्न प्रारब्धात असतील तर होतील असं नसतं। सगळे अहो प्रयत्न व्हायला सुद्धा प्रारब्धात असावे लागतात, त्याचा प्रयत्न सुद्धा होत नाही, होतील काय प्रयत्न मला कर्मानुगो गच्छति। जोपर्यंत मी उत्तम पक्वाजवादक होणार हे माझ्या प्रारब्धात लिहिलेलं असत नाही तोपर्यंत पक्वाज शिकण्याचा योग सुद्धा येत नाही। एक लक्षात घ्या, आता प्रयत्न केले की मला उत्तम पक्वाजवाद साध्य होत नाही महाराज, त्याच्यासाठी अनेक जन्म घालवावे प्रयत्न लागतात। केले बघा बुवा, किती प्रयत्न केले तरी दुःख आहे। मग आम्ही कुठे म्हणतो मातृ दुःखं षण्मासं पिता दुःखं दिनत्रयं भार्या दुःखं पुनर्भार्या सुधा दुःखं दिने दिने। रोजचं दुःख आहे, आज रात्री श्रीखंड खाल्ले, घावण खाल्ले, बटाट्याची भाजी उद्या राहते का? तो परत आनंद तो उद्या असेल असं नाही। त्यामुळे हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, मातृ दुःखं षण्मासं, आई गेल्याचं दुःख 6 महिने, पिता दुःखं दिनत्रयं, वडील गेल्याचं दुःख 3 दिवस, आणि भार्या दुःखं पुनर्भार्या, जय जय भार्या दुःख पर्यंत पुनर्भार्या, पण सुधा दुःखं दिने दिने तो बालकृष्ण। ते दुःख न होण्यासाठी नित्य प्रयत्नशील असायला हवं। बरं दुसरं की मला आज श्रीखंड पुरी मिळाली आहे, जो प्रयत्नवादी आहे, जो कर्मसिद्धांत मान्य करणार आहे त्याला मुळात आज श्रीखंड पुरी मिळाली, ठीक आहे। उद्या नुसतं पाण्यावर जरी राहावं लागलं तरी तो राहण्याची त्याची तयारी आहे, तो वाट नाही बघणार की उद्या पुन्हा श्रीखंडपुरी किंवा घाबण मिळाली तर चालेल। राम प्रतिष्ठापने करता 3 दिवस पाण्यावर राहायला लावलं, ते 11 दिवस राहिले, हे त्यांच्या प्रारब्धात होतं म्हणून झालं प्रयत्नवादावर, कारण की त्यांना नित्य स्वरूपामध्ये नवरात्राचे 9 दिवस केवळ पाण्यावर राहण्याची सवय आहे कुंडली, आणि 9 दिवस सवय होती तरी 11 दिवस राहिले हे प्रारब्धात होतं। 9 दिवसाच्या सवयीवर माणूस साधारणतः इन जनरल सुद्धा, सर्वसामान्य माणूस सुद्धा जर का त्याला 48 तास पाणी किंवा खायला काही मिळालं नाही तरी तो त्याच्या प्रारब्ध योगाने जिवंत राहू शकतो, हे आम्ही मान्य करतोय। उद्या तुम्ही प्रयत्न करा, माझा झालेला आहे प्रयत्न करून त्याच्या आधारावरच मला जर कोणी सांगितलं ना मी असं पूर्ण प्रयत्न करणार नाही। आमचा प्रयत्न आहे ना की बाबा हे असं होऊ शकतं, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे ना, घेण्यासाठीच प्रयत्न वादन आमचा मुद्दाच प्रयत्न माहित नाही। बघूया ना उत्तर रंगामध्ये तुमचा प्रयत्न श्रेष्ठ आहे, आमचे प्रारब्ध श्रेष्ठ आहे। बघूया भगवान एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, कसं आहे उत्तर रंगामध्ये आपण पाहूया। मूळ आमचा कसं आहे, रात्री 2 वाजले तरी चालत नाही।
तसं काही आम्हाला दोघांना त्रास नाही आहे, पण आयोजकांना पुन्हा गैरसोय होऊ नये ह्या दृष्टीने पण आपल्या सगळ्यांच्या प्रारब्धात मिसळ आहे. ही वेळ मिळण्यासाठी पूर्व प्रयत्नानुसार 100 न किती वर्ष झाले उत्सवाला? 170 वर्षाची 75 वर्षाची परंपरा आहे ना. ती कीर्तन झाल्यानंतर काहीतरी अल्पोपहार असावा, बरोबर आहे. त्याच्यासाठी प्रतिवार्षिक माणूस नेमलेला आहे. समजा प्रारब्ध योगाने त्याला काहीतरी नाही येऊ शकला, तर त्याला काहीतरी अडचण आली तरी त्याच्यासाठी दुसरा माणूस लगेच प्रयत्नवाद करावा लागतो, कोणातरी फोन करावा लागतो, बरं आमकांना आज अडचण आहे, आज काहीतरी करावं लागेल. आयोजकांना चिंता असते नाही असं यायची, पण तुझी चिंता त्याशी. मग आमचं म्हणणं ते ना की तू प्रयत्न केले तर तुझी चिंता त्याशी सर्व. पण प्रारब्धात असून सुद्धा प्रयत्न करूनही शिल्लक राहीत नाही मिसळ सुद्धा. आता ते ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. मी जर का प्रयत्न केला की माझ्याकडे आलेल्या उपस्थित प्रत्येक माणसाला किमान चमचा तरी मिसळ मिळावी, हा जर का मी प्रयत्नवाद माझ्याकडे राहिला तर ती शिल्लक सुद्धा राहील. काही ना फरसाण मिळतो तर कटच राहत नाही. ते कटकारच झाली लोकांसाठी. कारण काय, सगळ्यांना कट करत 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 आता आपली कटकट वाटे मूळ भंगामध्ये एकनाथ महाराज म्हणा, आवडीने भावे हरी नाम आमचे आवाज व्यवस्थित येत आहेत ना सगळ्यांपर्यंत? बरं वाटतं ना ऐकायला? भांडण तात्विक भांडण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये जी भांडणं होतात त्याला सुमार नसतो, पण हे तात्विक भांडण आहे. वादे वादे झाले तत्वबोधा, हे आता आपल्याला शेवट लक्षात येईलच की जीवनामध्ये काय अधिक महत्वाचं आहे. पण उत्तम प्रकारचं आपलं संचित आणि त्या संचितावर आपलं जर का उत्तम प्रारब्ध असावं आपल्याला असं वाटत असेल तर संधी मिळाली. पाठीचा गणाटाळ, मोकळ्या हाताने टाळी आणि मोकळ्या डोळ्यांनी नामस्मरण करायचं आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन